नमस्कार श्रोते हो. कसे आहात आपण सगळे? छान आहात ना? असेच राहा. मी आज आपल्यासमोर एक गोष्ट सादर करत आहे. गोष्टीचं नाव आहे होकार. डिसेंबर महिन्यातली सुंदर पहाट. सगळं गाव अगदी छान झोपी गेलेलं होतं. थंडी म्हणजे अगदी मी म्हणत होती. सगळेजण डोक्यावर पांघरून घेऊन आपापल्या घरात झोपलेले होते. रस्त्यावरची देवी मात्र आम्ही कसे रात्रभर जागे आहोत हे दाखवत आहे अशा पद्धतीने उभे होते. पण जोग यांच्या वाड्यात मात्र गडबड चालू होती. माई आणि अण्णा हे वाड्यात उठलेले होते. माई स्वयंपाकघरात चहा ठेवत होत्या. अण्णा बाहेर झोपाळ्यावर बसलेले होते. अण्णांनी बाहेरूच विचारलं, झाला का गं चहा? हो हो आणते हां, असं म्हणत माई बाहेर आल्या. माईंनी अण्णांना चहा दिला. माई आत जायला निघणार एवढ्यात अण्णा म्हणाले, जरा ऐका, जरा मी काय बोलतो ते ऐका. हां बोला ना. ज्यांच्यासाठी आपण एवढी धावपळ करतोय ना त्या महाराणींना जरा उठवा. मुक्ताला ना? हां उठवते. का अशी तुटक उत्तरं देत आहे आज? तुटक नाही हो, मुक्ताला ना जाऊन उठवते मी. अण्णांचा स्वभाव खूप कडक होता. त्यांच्याशी जास्त बोलणं वाढवण्यात काही अर्थ नाही हे माई पूर्ण ओळखून होत्या. त्या मधल्या खोलीतून माझघरावर गेल्या. मुक्ता, मयुरी आणि ऋषिकेश हे त्यांची 3 गोंडस मुलं. मुक्ताला आत्तापर्यंत 5 ठिकाणावरून नकार आला होता. त्यामुळे अण्णा खूप चिडचिड करत होते. त्यांना मुक्ताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. ते येण्या जाण्यातून तिला त्याचे टोमणे मारत असायचे. माईंना हे सहन होत नव्हतं. त्यांना असं वाटायचं, का असे हे करतायत? आज ना उद्या तिचं ठरेल ना लग्न. तिचंही असतील ना कुठंतरी तीळ तांदूळ. पण अण्णांना कोण हे बोलणार? त्या हळूहळू माडी सरत वरती गेल्या. त्यांनी हळूच मुक्ताच्या डोक्यावरनं हात फिरवला. मुक्ता, अगेही मुक्ता. मुक्तानं डोळे किलकिली करून त्यांच्याकडे बघितलं. काय गाई? अगं उठ अगं, म्हणजे कसं, जरा आवरून वगैरे घ्यायला सुरुवात कर. आई अगं काय हे? आत्ताशी पहाटेचे 5 वाजलेत. 9 वाजता पाहुणे येणार आहेत ना गाई. एवढं लवकर उठून मी करू काय? थंडी वाजते बाबा मला, मी नाही उठत. हे बघ, हट्टीपणा करू नको. ते आधीच खाली चिडचिड करत बसलेत. आजच्या दिवस उठ बाळा, असं सांगून माई खाली निघून गेल्या. मुक्ताला मात्र उठायचं अतिशय जीवावर आलं होतं. थंडी मी म्हणत होती. अण्णा फारच करतायत. 9 वाजता पाहुणे येणार आहेत मला बघायला. आत्तापासून काय बरं काम करायचं, असं मुक्ताच्या मनात विचार येऊन गेला. पण अण्णांसमोर प्राज्ञा नव्हती अशी काही गोष्टी सांगायची. ती गपचूप उठली. तिने अंथरुणाच्या घड्या केल्या आणि स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, बाई सांग बाई मला काय करायचं आहे. हे बघ, काही नाही, सर्वप्रथम जाऊन अंगण झाडून घे, छान सडा टाक आणि तुझ्या पद्धतीची मस्त रांगोळी काढ. आणि हो, तुळशीपाशी पण काढ. बापरे, एवढ्या थंडीत अंगणात जाऊन झाडून घ्यायचं, सडा टाकायचं आणि रांगोळी काढायची, कसं शक्य आहे गं माई मला? तू काही पण मला एवढं लवकर काम सांगते. कर बाई कर. अगं तू काहीतरी काम करताना त्यांना दिसलं पाहिजे ना. कर, उगचच ना माझ्याशी वाद घालत बसू नको. मुक्ताचा नाईलाज झाला. ती अंगणात गेली. अंगणात इतकी थंडी वाजत होती की तिला वाटलं की आता आपली दातखिळी बसती का काय. तिनं हळूहळू सगळं अंगण झाडून घेतलं. कोपऱ्यातल्या नळावरनं बादलीभर पाणी घेतलं. हळूहळू सगळीकडं सडा पण टाकला. गार पाण्याने तिच्या हाताचे पूर्ण सेन्सेशन गेलं. मग तिनं सगळं झाल्यानंतर रांगोळीचा डबा आणायला म्हणून ती घरात गेली. अजूनही अण्णा झोपाळ्यावरच बसलेले होते. काय झालं का सगळं? काय हेलपाटे घालताय?
काही नाही अण्णा, रांगोळीचं आणायला चालले. एका हेलपाट्यात कामं करता येत नाहीत का? हो, असं म्हणत ती आतमध्ये गेली, रांगोळीचं उचललं. तिनं सुंदर अशी रांगोळी घरात आणि तुळशीपुढची पण काढली. तिच्या मनात विचार आलं की आपण ह्या रांगोळीत रंग भरायचे का? हो हो, भरूयात. रंग भरले की रांगोळीमध्ये एक वेगळाच जिवंतपणा वाटतो. आता रंग आणायला आज जाऊ. पण अण्णा, अरे बापरे, पण जाऊ. ती पुन्हा आतमध्ये गेली. तेव्हा मात्र अण्णा पुन्हा कडाडले. काय हेलपाटी घालतेस ग? अहो अण्णा, रंग आणायला चालले. एका हेलपाट्यात तुला 2 कामं करता येत नाही का ग? मगाशी काय बोललो मी? अण्णा, चुकलं माझं. असं म्हणत ती आत गेली, रंगाचे डबे घेतले आणि ती बाहेर आली. हळूहळू ती त्या रांगोळीमध्ये रंग भरत होती. तिचा गळा दाटून आला. काय करू? हे तुळशी माते, माझ्यावर कृपा कर ग. आज तरी काय होते कोण जाणे. आधीच मला 5 ठिकाणावरून नकार आलाय आणि आत्ता जर नकार आला तर मी काय करू? मला लग्नाची घाई झालेली नाही आहे. मला कसलीच अपेक्षा नाही आहे. पण ह्या अण्णांच्या पुढं माझं खरंच काही चालत नाही. कोण येईल माझ्या आयुष्यात असे रंग भरायला? कोण माझं हे सुकलेलं आयुष्य पुन्हा फुलवल? कोण माझ्या चेहऱ्यावर पुन्हा खरं हसू आणल? असा विचारात ती हळूहळू रंग भरत होती. अण्णा कधी अंगणातून उभं राहिली तिला कळलंच नाही. अण्णा खेकसले. तंद्री लावून झाली असेल तर उरका. हो हो, झालंच. तिनं पटकन रंग वगैरे घालणं आटोपतं घेतलं आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली, माई, मी सांगितलेली सगळी कामं केलीत बाई. आजच्या दिवस मला चहा दे. मला खूप चहाची गरज आहे. मला थंडी वाजते ग, अशी म्हणली. मुक्ता, तुला आपली घराची पद्धत माहिती आहे ना? स्नान केल्याशिवाय आपल्या घरामध्ये कुणालाही चहा मिळत नाही. अगं हो ग, मला सगळे नियम माहिती आहेत ग, पण आजच्या दिवस आंघोळीसाठी तुझं पाणी काढून ठेवले, जाऊन तेवढी करून घे, मग तुला चहा देते. नाईलाज झाल्यासाठी मुक्ता बाथरूममध्ये जाऊन तिने स्नान करून आली. आल्याबरोबर ती खुर्चीवर बसत म्हणली, मिळेल आता चहा का अजून काही अटी वगैरे वगैरे वगैरे? माई छानशा हसल्या तिच्याकडे बघून. आता कसलीच अट नाही, हे की गरम चहा. काय सुंदर रांगोळी काढली ग. पाहिली तू माई? हो पाहिली. काय सुंदर रांगोळी काढली. खरंच देवाने खूप तुझ्या हातात कला दिलेली आहे. हो ग, मला अजून चांगली रांगोळी काढायची होती, पण ना अण्णा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते आज अशी चिडचिड करणार आहे. बघू आपण. असं संवाद चालू असेपर्यंत सकाळचे 8 वाजले. 8 वाजल्यानंतर मयुरी आणि ऋषिकेश दोघंही उठलेलेच होते. मयुरी म्हणली, तायडे, आज तुझं काही खरं नाही बघ. हो ग, मुक्ता म्हणाली, मला खरंच माझं काही खरं वाटत नाही. आज जर मला नकार आला ना मयू, तर माझं काही खरं नाही. लग्नाची घाई झाली वाटतं. नाही ग, तू सुद्धा असं समजतेस का ग? खरंच मला लग्नाची घाई नाही ग झालेली. पण तुला तर माहिती आहे ना अण्णा कशी करायला लागलेत. सांग ना ग, माझं काय चुकलं आहे? सावळा रंग हा माझा दोष आहे का ग? शिवाय हे बघ, मी शिक्षण जरी कमी घेतलं असलं, 12वीपर्यंतच माझं शिक्षण झालं आहे, पण मी शिवणाचा क्लास लावला. बघ, मी घरात बसून किती कपडे शिवते. भरपूर पैसे मिळतात ग मला. बरं, ते येणारे पैसे मी सगळे अण्णांच्या हातात ठेवते. अण्णांना माझं काहीच कसं गोड लागत नाही. खूप वाईट वाटतं ग. असं वाटतं देवाने हा सावळा रंग मला दिलाच का? मयुरीला थोडंसं घाईवरून आलं. तिनं मुक्ताचा हात धरला. जाऊ दे ग तायडे, जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात, परीक्षा द्याव्या लागतात, द्यायच्या आपण धीराने. आणि तुझं कुठं वय वाया चाललंय तेव्हा? आत्ताशी तू 26 वर्षाची आहेस, एक लक्षात ठेव. आणि येईल ना, कोणी ना कोणीतरी आपल्याही मनासारखे येईल ना आयुष्यात. आशा सोडायची नाही बघ. मुक्ता चाट होऊन मयुरीकडे बघत बसली. आपल्यापेक्षा लहान आहे, पण किती धीराने घेते. तिला खूप कौतुक वाटलं. त्याच वेळेस माई वरती आल्या. त्यांनी सेफमधनं मुक्ताच्या नावाची चेन आणि रिंगा तिला घालायला दिल्या.
मुक्ता हे घाल. हो घालते. आणि त्यांनी एक सुंदर लिंबू कलरची साडी आणि त्यावर पांढरं डिझाईन असलेली एक साडी पण काढली. अरे किती सुंदर साडी आहे. बाई कधी घेतलीस गई? मी कुठली घेते बाई. अगं मध्ये ती आपली नलूमावशी आली होती ना, तिच्या अंगावर मी बघितली आणि मी आपली सहज म्हणले, किती सुंदर साडी आहे ग नलू. मग अगं मावशी ठेवूनच गेली साडी. नलू मावशी आहे ना तसलीच आहे. हो ना, पण साडी सुंदर आहे. आज ही साडी तू नेस. ही साडी मी म्हणजे मी अजून काळी कुट्ट दिसणार. वेडपट आहेस का? हे बघ, सावळ्या लोकांनी हलके कलर वापरावे. जे गोरी लोक असतात त्यांनी गडद गडद वापरावे. असं आहे ना गं. बरं बाई, तू म्हणशील तसं. बरं अजून काही आज्ञा? नाही, आत्तापुरतं एवढंच बरं. असं म्हणत माई हसल्या. मुक्ता आवरायला सुरुवात करायला लागली. त्याच वेळेस जाता जाता माई म्हणल्या मयुरीला, हे मयुरी तू आता खाली ये बरं, उगाच टाईमपास करत बसू नकोस. हे बघ मी सगळी तयारी केलेली आहे, जरा कांदा चिरून दे, कोथिंबीर चिरून दे. आता बघ 8:30 वाजत आलेत, पाहुणे येतीलच थोड्या वेळात. हो हो येते हं, मयुरी म्हणाली. जिन्यातून जाताना ती हळूच मागं वळून हसत तिला म्हणाली, मुक्ता तुझ्यासाठी स्थळं बघता बघता पोहे करता करता मीच म्हातारी होईन असं वाटतंय मला. मुक्ता एकदम अबोल झाली. ती म्हणली, खरंच असं होईल का गं मयुरी? अगं गंमत केली गं, तू एवढी काय आज पॅनिक झाली आहेस? असं म्हणत हसत ती खाली निघून गेली. पण मुक्ताच्या मात्र मनाला लागलं, देवा असं तरी होऊन देऊ नकोस. असं सगळा विचार करत तिनं आवरलं. ती छान तयार झाली. तिनं आरशात बघितलं. काय वाईट आहे आपल्यामध्ये एक सावळा रंग सोडला तर. पण आजकालच्या मुलांना गोऱ्या मुली पाहिजेत. गोऱ्या मुली. एक गोरा आणि बाकी सगळे गुण तर फार वाईट असतात. म्हणजे सगळ्यांबद्दल नाही म्हणत आहे मी, पण आमच्याकडं सावळा रंग आम्हाला देवाने दिला, त्यात आमची काय चूक. असे बरेच विचार करत असताना ती खाली येते. सगळं आवरून झाडून तिला बघून माईंना आणि मयुरीला खूप आनंद होतो. मस्त दिसतेस तायडे. हो का गं? फार भडक नाही ना गं वाटत? नाही गं नाही. बाई कौतुकाने हसत म्हणल्या, माझी बाई छानच आहे. किती छान गुण आहेत तिच्यामध्ये. हो तायडे, तू आज कोणतं गाणं म्हणणार गं? मागच्या वेळी कोणतं म्हणलं होतं? प्रतिमा ओरी धरुनी, हो ना? हां. त्याच्या अगोदर कोणतं म्हणलं होतं गं? प्रेम तुझ्यावर करते मी रे. हां. आणि त्याच्या अगोदर कुठलं म्हणलं होतं गं? मला वाटतं मोगरा फुलला. आणि त्याच्या तू काय माझी फिरकी घेते का गं? मुक्ता आता रागाने म्हणली. मयुरी मोठ्यांदा हसली. ती म्हणली, आज कुठलं गाणं म्हणणार आहेस? मी अजून ठरवलं नाही गं. ठरवते ना गं, एकदमच सगळ्या गोष्टी मी कशा ठरवू? तुझा आवाज छान आहे, मयुरी म्हणाली. मस्त गाणं ठरव, त्याडे आधीच तुला सांगते. असं सगळा संवाद त्यांचा चालू असताना ऋषिकेश बाहेरून ओरडला, पाहुणे आले. त्यावेळेस तिघींना एकदम टेन्शन आल्यासारखं झालं. अण्णा बाहेरच होते. अण्णा म्हणले, या 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 या, सगळ्यांचं स्वागत आहे, या. सापडलं का घर? त्यातला एक माणूस म्हणला, अहो जो गुरुजी तुम्हाला कोण ओळखत नाही इथं. हो हो ते पण खरं आहे, बसा सगळ्यांनी. मुक्ता धडधडत्या अंतःकरणातनं माझघरातून बाहेर बघायला लागली. बरोबर तिथं 2 माणसं आणि 2 बायका आलेल्या होत्या. आणि एक गोरापान सावळा अजिबात नाही असा एक तरुण तिथं बसलेला होता. सरळ नाक, कुरळे केस, चेहऱ्यात वेगळाच तरतरीतपणा होता त्याच्या. आणि मुख्य म्हणजे एक स्मितहास्य छान होतं त्याचं. ती त्याच्याकडे एकटक बघत बसली. अरे देवा, आता हा मला 100% नकार देणार. हा गोरापान आहे, ह्यानी मला का म्हणून बरं स्वीकारावं? उगाचच आता पुढचे सगळे सोपस्कार. त्यावेळेस ते म्हणले, हे बघा. त्यांच्याजवळ जो एक माणूस होता तो उठून म्हणाला, मी सगळ्यांची ओळख करून देतो. ही माझी मिसेस
सरिता आणि या माझ्या बहिणी कांचन. मी श्रीनिवास, माझा भाऊ हा कृष्णकांत आणि हा जो मुलगा आहे की जो आता लग्नासाठी आणलेला आहे त्याचं नाव आहे लक्ष्मीकांत. अरे वा 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 वा, छान. आता मी माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो असं म्हणून अण्णांनी पण सगळ्यांची ओळख त्यांना करून दिली. मुक्ता एकटक त्या बायकांकडे बघत होती. बायका खूपच दागिने घालून अंगावर आलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर गर्विष्ठपणा दिसत होता. कसं बायका कशा राहतात ना, आपल्याला आयुष्यात कधी असं राहताच आलं नाही, किंबहुना आपली परिस्थिती म्हणा किंवा आपलं स्वभावच तसा नाही. तेवढ्यात माईंनी पोह्याची डिश तिच्या हातात दिली आणि जा बाहेर. ती गेली. तिने सर्वांना पोहे दिले आणि ती कोपऱ्यात एका साईडला जाऊन बसली. तिला जमिनीवर बसलेलं बघून लक्ष्मीकांत तो उठून उभा राहिला. अहो, आम्ही सगळेजण खुर्चीवर बसलोय, तुम्ही का म्हणून जमिनीवर बसायचं? तुम्ही पण वरती बसा ना, रिकामी आहे ना ती खुर्ची, बसा, तिथे बसा. तिने घाबरून अण्णांकडे बघितलं. अण्णांनी खुणेने सांगितलं बस. आता तिला बसणं भाग होतं, कारण जर का ती बसली नसती आणि त्यांचा नकार आला असता, तू बसली नाही म्हणून तुला नकार आला, असं अण्णांनी नक्कीच खापर फोडलं असतं. ती गपचूप जाऊन खुर्चीवर बसली. त्यापैकी एका बाईने बोलायला सुरुवात केली. नाव काय तुझे? मुक्ता. काय शिक्षण झालंय तुझं? 12वी. अगो बाई, आत्ताच्या काळात 12वी. पण शिक्षणाव्यतिरिक्त काही? मी शिलाईचा क्लास लावलेला आहे, म्हणजे लावून झालेला आहे. मी घर बसल्या कपडे शिवते. अगो बाई, हो का? बर. कशाची आवड आहे? मला स्वयंपाकाची आवड आहे. आणि कसली आवड आहे अजून? गाण्याची आवड आहे. अजून 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 मला वाचनाची आवड आहे. अगो बाई, हो का? काय वाचतेस? कादंबरी, तेही वेळ मिळाला तर. हो का? अजून कशाची आवड आहे? मुक्ताला प्रश्न पडला. अजून 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 ही गाडी कधी संपायची? तिनं प्रश्नार्थक चेहऱ्याने माईंकडे बघितलं. माई मध्ये पडल्या. कसं आहे, आमच्या मुक्ताला जास्त बोलायला लागत नाही बघा. ती खूपच आबोल स्वभावाची मुलगी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिनं रोज कपडे वगैरे शिवती, खूप छान कपडे शिवती. तिला भरपूर ऑर्डर पण येतात आणि स्वयंपाक पण खूप चांगला करते. अगदी तुमची पुरणाची पोळी असू द्या किंवा अगदी आत्ताचे तुमचे अलीकडचे काही फॅशन असलेले पदार्थ असू द्या, ती सगळे आवडीने करते. अगं बाई, हो का? बर. असं सगळं बोलणं चालू असतं. मुक्ता जेव्हा गाण्याची आवड आहे अशी म्हणती, तेव्हा लक्ष्मीकांत म्हणतो, तुम्हाला गाण्याची आवड आहे का? हो. मग मी आज सांगेन ते गाणं तुम्ही म्हणाल का माझ्यासाठी? तुम्ही सांगेल ते? अहो, मला आलं नाही तर? अहो, असं कसं होईल? येईल ना. मुक्ता घाबरली. तिने चाचत विचारलं, कोणतं गाणं? हे बघा, ते नाही का, कोकिळ कुहू कुहू बोले, तू माझा तुझी मी झाले, हे गाणं. हे गाणं तुम्हाला आवडतं? हो, मलाही खूप आवडतं. मग म्हणा पाहू. का कोण जाणे, पण त्या दिवशी मुक्ताचा स्वर खूप चांगला लागला. तिने ते गाणं अतिशय छान म्हणलं. सगळ्यांनाच आवडलं असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. गाणं संपल्यावर लक्ष्मीकांत अक्षरशः टाळ्या वाजवतच उठून उभा राहिला. सुंदर, अप्रतिम, छान गाणं म्हणलं तुम्ही. सगळ्यांना खूप आनंद झाला. असंच इकडचं तिकडचं बोलणं होऊन पाहुणे निघून गेले. आता मुक्ता घरात जायला वळणार तेवढ्यात अण्णा खेकसले. काय ग, काय हे थ्रिलरबाजी चालली होती तुझी? काय केले मी अण्णा आता? तो म्हणला, कोकिळ कुहू कुहू बोले, तू माझा तुझी मी झाले. हे गाणं म्हणायला त्याने सांगितलं. तुला लाज नाही वाटलं? अशी थ्रिलर गाणी म्हणायला? बाबा, हे गाणं थ्रिलर नाही आहे. मी किती तुम्हाला समजून सांगू? मी काय करू? मी कशी वागू म्हणजे तुम्ही माझ्यावर चांगले बोलाल? आता मात्र मुक्ताला खूप रडू आलं आणि तिनं मोठा हुंदका दिला. तेव्हा माई मध्ये आल्या. म्हणल्या, का हो सारखं तिला बोलता?
का माझ्या मुलीला धाऱ्यावर धरले तुम्ही? केवळ नकार म्हणून? अहो येईल हो, तिला होकार येईल, कुठं ना कुठं तिचं लग्न ठरेल. नका हो तिला इतकं छळू. अहो पोटची पोरगी आहे ना तुमच्या. अण्णांनी रागाने चपला घातल्या आणि ते बाहेर निघून गेले. मुक्ताई रडू आवरणा म्हणून माडीवर निघून गेली. बाई उदासून स्वयंपाकघरात आल्या. मयुरीला म्हणल्या, बघितलं ना, रडवलं ना पोरीला शेवटी, असं ते म्हणाले. तेव्हा मात्र मयुरी पण जरा उदास झाली. ती म्हणजे जाऊ दे, थांब जरा, सगळ्यांनी शांत बसा. अशीच दुपार गेली. घरात कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. आता सगळ्यांचे वेध त्या स्थळाकडे लागले होते. मुक्ता पण खूप उदास झाली होती. कुणीही एकमेकांशी न बोलता जेवले आणि 4 वाजता अण्णा स्वयंपाकघरात आले आणि म्हणले, मी जरा काम आहे, बाहेर चाललो आहे. माईंना पण राग आला होता त्यांचा. म्हणल्या, ठीक आहे अशा म्हणल्या. आणि थोड्या वेळांनी माईंनी साडी बदलली. म्हणले, हे बघ, समोरच्या देवळात त्या कीर्तन चालू आहे, मी कीर्तनाला चालले, संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय कमी जास्त लागते ते दोघीजणी बघा. तेव्हा मुक्ता म्हणली, हो आई, बघते. तिची एक अशी गंमत होती, ती कधी माईंना आई म्हणायची, कधी माई म्हणायची. ती एक लकब होती मुक्ताची. त्यामुळं माई काही न बोलता साडी बदलून देवळात निघून गेल्या. मुक्ता आता मात्र खूप हे झाली. ती म्हणली, मयुरी, का ग असं? आज आपल्या घरातल्या वातावरणाला झालं आहे काय? हे बघा, आपल्या घरातली लोकं कशी माहिती आहेत ना तुला. आता त्यांचं सगळं लक्ष त्या सकाळच्या स्थळाकडे गेलेलं आहे. जोपर्यंत त्यांचा काही निरोप येत नाही तोपर्यंत हे अशीच वागणार. तू लक्ष देऊ नको ताई. प्रत्येक गोष्टीकडे जर लक्ष देत बसलीस ना तर खरंच जगणं मुश्किल होईल तुला. तिनं मुक्ताने उदासपणे हुंकार भरला. हे बघ, मी आता तुला काय सांगते, उद्या माझी परीक्षा आहे ग ताई, तू स्वयंपाकाचं बघशील का? मुक्ता म्हणली, हो अगं, मी बघते ना सगळं, काय स्वयंपाकाचं काही नाही, तू जाऊन निवांत अभ्यास करत बस, मी बघते थोड्या वेळाने काय करायचं ते. आणि मयुरी माडीवर निघून गेली. ऋषिकेश बाहेर खेळत होता. ती उदासपणे झोपाळ्यावरून बसली. काय होणार आहे आज तरी? जाऊ दे, आपलं नशीब चांगलं आहे नाही आहे एवढंच खरं आहे. आपले वडील आपला तिरस्कार करतायत. लग्न, जन्म, मृत्यू काय हा आपल्या हातातल्या गोष्टी असतात का? पण हे ह्यांना कळत नाही. असं बराच वेळ तिचा उदासीत वेळ जातो. आता स्वयंपाक करायला उठावं या विचारात ती असतानाच ऋषिकेश पळत आतमध्ये येतो. अगं अगं ताई, ताई, सकाळचे पाहुणे आपल्या इकडे येत आहेत. काय? सकाळची पाहुणे आपल्याकडं? कशाला? अगं मला काय माहिती, ते लांबून येताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातात एक पिशवी पण आहे. अरे बापरे, आता ती इकडे येत आहेत, मी काय करू? बापरे. ती पळत माडीपाशी गेली आणि तिने मयुरीला खाली हाक मारली. ए मयुरी, पटकन खाली या गं. मयुरी आली. काय झालं गं ताई? अगं ते सकाळचे आहेत ना, ते लक्ष्मीकांत, ते इकडे येतात आपल्या घरी. आपल्या घरी? हो, हे बघ, मी अशी काय पुढं जाऊ शकत नाही, तू बघ आता पुढं जाऊन काय करायचं ते. मयुरीनी प्रसंगावधान राखून म्हणजे, ठीक आहे गं, बघते मी, तू नको टेन्शन घेऊ. तोपर्यंत लक्ष्मीकांत दारापर्यंत येऊन पोचला होता. तो हसत उभा होता. तो म्हणला, येऊ का आतमध्ये? हां, या ना. बसा ना, बसा. मयुरीची पण बोबडी वळायला लागली. नाही म्हणलं, कसं काय इकडं, म्हणजे कसं असं? सांगतो, बसू तर द्या. लक्ष्मीकांत हसत बसला. हां, पाणी आणते. हां. मयुरीने पाणी आणून दिलं. ऋषिकेश पण आता घरातून बसला. काय रे, काय करतो यार? काही नाही, बाहेर बॉल खेळत होतो. ऋषिकेश आनंदात म्हणला. अरे वा. माई आणि अण्णा कुठे गेलेत? माई देवळात गेली आहे आणि अण्णा कुठेतरी बाहेर गेलेत, पण येतील आता थोड्या वेळात, एक अर्ध्या तासात येतीलच. हां, येऊ दे, एवढी काय गडबड नाही. काय मग काय खेळायचं आपण? कॅरम वगैरे आहे का तुझ्याकडं? हो आहे की. चल आपण दोघंजणं कॅरम खेळू. मुक्ता चाट पडली आणि
माझघरातून त्याच्याकडे एकटं बघत बसली. हा काय वेडाबेडा आहे का? आपली ओळख नाही, पाळख नाही, आपलं लग्नाचं काही पुढं बोलणं नाही, हा येऊन एवढा काय फ्रँकली वागायला लागला आहे. तिला खूप टेन्शन आलं. तिने मयुरीला विचारले, हा काय प्रकार आहे? मला पण कळत नाही, मी चहा करते, जाऊ ते, काय बघू आता पुढे काय होते ते. मयुरी जरा धास्तावतच म्हणली. असा बराच वेळ गेला. लक्ष्मीकांत असा ऋषिकेशशी खेळत होता जणू काही त्याची आणि ते दोघांची अगदी खूप दिवसाची ओळख असावी. तो म्हणला, हे बघ, आता माझा डाव. ऋषिकेश पण रंगाला, आता नाही, आता तुम्ही खेळला, आता माझा डाव, असं त्यांचं चालू होतं. थोड्या वेळात मै कीर्तनावरनं आल्या. लक्ष्मीकांतला बघून त्या एकदम चपापल्या. चप्पल काढ म्हणल्या, अहो पाहुणे तुम्ही? नाही नाही म्हणजे कधी आला? मला झाला हो बराच वेळ येऊन. तुम्ही कुठे गेलता, कीर्तनाला का? हो. अरे वा, बरं झालं. आणि अण्णा कधी येतील? येतीलच आता, म्हणजे येतीलच, एक 5-10 मिनटात येतील. आले हो, हातपाय धुवून आले. असं म्हणून बाई आतमध्ये गेल्या आणि त्यांनी त्या दोघींनाही विचारलं, हा काय प्रकार आहे? तुम्ही आम्हाला पण माहीत नाही बाई, काय करायचं ग आता? थांब शांत बस, मी बाहेर जाऊन बसते. माई येऊन बाहेर बसल्या. त्यांनी काही त्यांच्याशी इकडचे तिकडचे गप्पा मारून असतानाच अण्णा पण आले. अण्णा लक्ष्मीकांतला पाहून भयंकरच चपापले. पाहुणी तुम्ही? अरे हो, मीच. बराच वेळ झाला मला येऊन. अहो मध्ये सांगायचं ना काहीतरी, मी घरातच थांबलो असतो, तुम्हाला उगाचच बसावं लागलं. मग काय झालं त्यात? मी माझ्या मित्राबरोबर मस्तपैकी खेळत होतो. माझा फुल टाईमपास झाला. अण्णांना आश्चर्य हळूहळू आता वाटायला लागलं. बसा बसा. हो. अण्णांनी हळूच विचारलं, नाही म्हणजे काय येण्याचं प्रयोजन काय, म्हणजे काय विषय काय? काही नाही, मी मुक्ताशी लग्न करायला तयार आहे. अरे वा, पण तुमच्या घरचे? माझ्या घरच्यांचा या लग्नाला नकार आहे. अहो मग कसं होणार आहे लग्न? तुमच्या घरच्यांनी नकार दिला. नकार त्यांनी दिला आहे, मी नाही दिला आहे अण्णा. म्हणजे? अण्णा, आयुष्याचे काही निर्णय हे मला आता घेतले पाहिजेत असं मला वाटते. मला मुक्ता खूप आवडली. तिच्यातला साधेपणा मला पूर्णपणे कळला आहे. आणि देखाव्याला बोलणार इतपत मी हलक्या डोक्याचा आणि मनाचा नाही आहे. पण अहो तुमच्या घरच्या लोकांना नको का थोडी कल्पना, म्हणजे त्यांच्या विरोधात कसं? हे बघा अण्णा, माई, माझी थोडीशी गोष्ट ऐका. सगळेजणच घरात गंभीर झाले. सगळेजण लक्ष्मीकांतकडे एकटे बघू लागले. मी तुम्हाला आता एक असं सांगणार आहे, त्यावरून तुम्हीच ठरवा की माझा निर्णय योग्य आहे किंवा नाही. मी जेव्हा 5वीला होतो तेव्हा एका अपघातामध्ये माझे आई आणि वडील दोघंही गेले. काय? एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच स्थानावरती. मी पोरका झालो, कारण मी एकुलता एकच होतो. मला बहीण नव्हतं, भाऊ नाही, ते कोणीच नव्हतं. जेव्हा माझे आईबाबा गेले तेव्हा मला सांभाळायचं कोण, म्हणून ह्या दोघा भावांमध्ये प्रचंड वाद झाला. थोरला धाकट्याला म्हणत होता सांभाळ, धाकटा थोरल्याला. माझी अक्षरशः त्यांनी वरात काढायला सुरुवात केली. मग शेवटी सर्वानुमते असं ठरलं की 1 महिना मी थोरल्याकडं राहायचं, 1 महिना मी धाकट्याकडं राहायचं. आणि आश्चर्य म्हणजे अण्णा, दर महिन्याच्या 1 तारखेला माझी बॅग भरली जायची आणि माझे असे हेलपाटे चालू असायचे. काय सांगता? हो. आणि आजतागायत हे संपलेलं नाही आहे. म्हणजे आता तुम्ही तर एवढं कमवता. हो, मी कमवतो ना, पण त्या दोघांनीही सिस्टीम बदल केलेला नाही आहे. ते माझ्याकडनं ठराविक रक्कम पण घेतात. आता तुम्ही मला सांगा, माझ्या त्यांनी अक्षरशः वाटण्या केल्या. माझ्यासारख्या बालमनाला त्यावेळेस काय वाटलं असेल याचा त्यांनी विचार केला? नाही. माझे आईवडील गेले, त्याचं दुःख अजून ताजं असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांना काय वाटलं का? नाही. आतासुद्धा मी कमवायला लागलो तरी माझ्याकडनं कचकावून रक्कम घेताना त्यांना काय वाटतंय का? नाही. जर इतक्या गोष्टी आहेत तर मी का त्यांचा विचार करू? मला मुक्ताशीच लग्न करायचं. अण्णा हसले. लक्ष्मीकांतनी आता मात्र हात जोडले. अण्णा प्लीज, माई, या लग्नाला नकार देऊ नका, नाहीतर मी खरंच कोलमडून जाईन.
माझं ह्या जगात कोणी नाही आहे. का कोणतरी सकाळी तुमच्याकडे बघून मला असं वाटलं हीच माझी खरी फॅमिली आहे. मला दूर लोटू नका. मी तुमच्या पाया पडतो. अण्णांनी झटकन जाऊन त्याचे हात बाजूला केले. अहो जावाई बापू, पाया कसले पडताय? आजपासून तुम्ही आमचे जावाई बापू. हे बघा, तुमची बुद्धी लहान आहे किंवा गूढ आहे असं म्हणू आपण. माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही. मी रीतीने मात्र त्यांना एकदा जाऊन घरच्यांना विचारा. तुमची जशी इच्छा असेल तसं करा अण्णा. पण मी या लग्नाला तयार आहे आणि मी मुक्ताशीच लग्न करणार. मुक्ताचा श्वास इतका वेळ रोखलेला अजून रोखलेलाच होता. तिची उभारून उभारून पाय दुखायला लागले. ती म्हणली, काय बाई, सगळे निवांत बसून बोलतायत, मी मात्र इथं ताटकळत उभी राहिले. एक जण तरी बोलवते का मला बाहेर? त्याच वेळेस लक्ष्मीकांतनी हाक मारली, मुक्ता बाहेर ये. पाय दुखत असतील ना, बस इथं खुर्चीवरती. सगळ्यांना खूप हसू आलं. त्याच वेळेस माईंना खूप आनंद झाला. माई म्हणल्या, आज खूप सोन्याचा दिवस आहे आमच्यासाठी. असं वाटतं की जणू काही पहाटच आहे, ही रात्र नाही. हो की नाही हो? अण्णा पण म्हणले, हो खरंच. तुमच्या रूपाने आज आमच्या आयुष्यात खूप मोठा आनंद आला आहे. आणि मग काय, आता ना, माई म्हणल्या, मी सगळ्यांसाठी गोड शिरा करते आणि देवापुढे ठेवूया. तेव्हा लक्ष्मीकांत त्यांना आडवत म्हणला, अहो सासूबाई, थांबा थांबा. हे मी जे काही आणलं आहे, जिलबी आणि लाडू, ते काय मी आणि मुक्ता काय खात बसू का दोघंजणच? त्याच वेळेस खोलीमध्ये एक प्रसन्न हाशा पिकला आणि मुक्ता आणि लक्ष्मीकांत एकमेकांकडे बघतच बसले. जणू काही ते त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होते आणि घरामध्ये एक वेगळाच आनंद आणि समाधान अगदी दाटून आलं. समाप्त.